मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी मस्त देवपूजा झाली, त्यानंतर मस्त गरम गरम चहा घेतला आणि दादांनी इकडे ना ते दृष्ट लागू नये म्हणून भावल्या वगैरे आणलेलं होतं, कारण की आज अमावस्या होती. तर आमच्या इथे एक बाई येत असते, तर त्यांनी दिलेल्या होत्या त्या म्हणजे त्या विकतात, तर आम्ही त्यांच्याकडून विकत घेतल्या. आणि इकडे सकाळी सकाळी मी लागलेली होती दिवे पूजण्याच्या तयारीला. तर दीप अमावस्या होती आज, त्यामुळे मग सकाळी सकाळी सर्व घरातली जी काही दिवे होती ती सर्व घासून घेतली. पंत्या दिवे तर सगळे घासून घेतल्यानंतर सगळी पूजेची तयारी करून घेतली. हरळ, आघाडा, फुले सगळं आणून घेतलं. आणि मग त्यानंतर मग म्हटलं चला आज मस्त सकाळी सकाळी पूजेची मांडणी करून घेऊ. तर इकडे वाती वगैरे करून घेत होते मी. तर वाती करायला पण भरपूर वेळ लागतो ना, प्रत्येक दिव्यामध्ये वात करायची म्हटल्यावर. मग आता इकडे सगळ्या दिव्यांच्या वाती वगैरे करून घेतल्या मी. तर घरात आहे ना भरपूर सारे दिवे निघाले, तर असे छोटे छोटे म्हणून मग सगळ्यांची पूजा करायची होती. आणि इकडे दगडी दिवा पण होता, तर तो आपण नवरात्रामध्ये लावतो, तर त्याचीही पूजा करायची असते. आणि लगेचच पूजांची म्हणजे जी काही पूजा होती दिव्यांची ती मांडण्यासाठी घेतली. तर दिव्यांच्या खाली ना तांदळाची रास काढायची आणि त्यानंतरच मग दिवे ठेवायचे. तर प्रत्येक दिव्याखाली मी थोडे थोडे तांदूळ ठेवून घेतलेले होते, कारण की तसं वस्त्रावर ठेवू नये दिवे, म्हणून मग मी सगळं त्याखाली थोडे थोडे तांदूळ टाकून घेतलेले होते सगळ्या दिव्यांखाली. तर सगळे असे छान पद्धतीत मांडून घेतलेले होते दिवे वगैरे. आणि दीपपूजा म्हणजे दीपोत्सवाचे दीपपूजन आपण जे करतो ना, तर ते का करतात, तर आपल्या घरात सुख समृद्धी यावा म्हणून मग यासाठी करतात. आणि जसं की दिव्यांचा प्रकाश पडतो, तसंच आपल्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन प्रकाश पडला पाहिजे, म्हणजे असं म्हणतात, मीही ऐकलेले. त्यामुळे दीपपूजन हे केलं पाहिजे. आणि त्यानंतर इकडे अंशूही मला थोडीशी काही वस्तू वगैरे लागल्या तर मदत करत होती. आता सगळे दिवे मी व्यवस्थित मांडून वगैरे घेतलेले होते. आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून अक्षता वगैरे टाकून सगळ्यांची पूजा करून घेतलेली होती. फुलं वगैरे आणलेले होते. आणि हरळ आणि आघाडा खूप महत्त्वाचा असतो पूजेसाठी. तर कुठे भेटतो आता, सिटीमध्ये तर शक्यच नाही आहे भेटणं, कारण की आम्हीच थोडंसं शोधून आणला आहे. कारण की मला पण त्यामधलं कळत नाही. तो आघाडा म्हणजे मला ओळखायलाच येत नाही, पण मग आईंनी मला ओळखून दिला. आई आणि मी गेले होते, तर थोडंसं घरापासून लांबच होतं ते, घराजवळ तर काही भेटतच नाही. तर त्याचं महत्त्व असतं असं म्हणतात. हरळ आणि आघाड्याच्या अशा जोड्या वगैरे बांधून म्हणजे हार वगैरे करून घालतात, पण मग मी काही हार केले नाही. तर हरळच्या अशा जोड्या बांधून वाहिल्या आणि आघाड्याचे असेच पानं वाहून दिले होते. तर सगळी तयारी वगैरे करून घेतलेली होती. खरं तर प्रत्येक दिव्याला 2-2 असं वाहतात, पण मग एवढी जागा पण नव्हती. मग त्यामुळे मी काय केलं, जोडे म्हणजे अशा जोड्या बांधून घेतल्या आणि सगळ्या दिव्यांना वाहून दिल्या. पूजा मांडल्यानंतर कणकेचे दिवे पण आपल्याला करून घ्यायचे. तर 5 किंवा 7 असे करून घ्यायचे. आणि त्यानंतर त्या म्हणजे कणकेचे दिवे केले की त्यांनी ह्या दिव्यांना ओवाळायचं असतं आजच्या दिवशी. तर मी 5 दिवे करून घेतलेले होते कणकेचे. आणि आपल्या घरात लहान मुलं असतात ना, त्यांनाही ओवाळायचं असतं. पण अंशू होती, पण मग अंशू झोपली होती आणि शिवही स्कूलला गेलेला होता, त्यामुळे मग दोघांनाही मला काही ओवाळता आलं नाही. तर इकडनं आहे ना आता पूजा वगैरे मांडून घेतली मी. तर छान अशी पूजा मांडून घेत होते. इकडे पानं वगैरे सर्व काही वाहून व्यवस्थित पूजा, म्हणजे दिसताना खूप सोपं दिसतंय, पण करताना भरपूर वेळ लागतो. अवघड तर नाही म्हणता येणार, पण मग भरपूर वेळ लागतो, कारण की सकाळपासून म्हणजे दिवे घासा, व्यवस्थित म्हणजे पूजेची तयारी करा, सगळी फुलं आणि जे काही वस्तू लागतात ते, तर भरपूर वेळ लागतो. आणि आता इकडे ना सगळी छान अशी पूजा मांडून घेतली. त्यानंतर सगळ्या दिव्यांना फुलं वगैरे वाहिली. तर खूप छान वाटत होतं. आणि दिवे लावल्यानंतर आहे ना घरामध्ये एकदमच प्रसन्न असं वाटत होतं.
आणि मेन म्हणजे आपल्या घरातील गॅस शेगडी जे काही असेल ना त्याचीही या दिवशी पूजा करायची असते. तर तीही आपल्या घरातली खरी लक्ष्मी असते. आपण रोज तिच्यावर अन्न शिजवतो आणि म्हणजे तिच्यामुळेच आपल्या घरातली जी काही कामे असतात ती होतात. आणि त्यानंतर मग इकडे अशी छान अशी पूजा मी मांडून घेतलेली होती आणि सगळे दिवे छान असे उजळून दिलेले होते. तर तुम्हीही बघू शकता इकडे खूप छान वाटत होतं घरामध्ये, एकदम असं प्रसन्न. आणि म्हणजे त्या दिवशी खरंच वातावरण खूपच असं वेगळं वाटतं घरातलं, अगदी प्रसन्न प्रसन्न वाटत होतं एवढे दिव्यांचा सगळा उजेड वगैरे. आणि त्यानंतर मग इकडे ना आम्ही नव्या घरी पण गेलेलो होतो, कारण की तिथे पण थोडीशी पूजा वगैरे करायची होती, अमावस्या होती ना, त्यामुळे पूजा वगैरे करून नारळ वगैरे फोडायचं होतं. मी पूजा वगैरे करून घेतली आणि मिस्टरांनी इकडे नारळ फोडलं. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. आणि येताना जी काही बाहुली घेतलेली होती तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये दाखवलंच, तर तीही ते छान अशी अटकवून दिलेली होती, म्हणजे कोणाची दृष्ट नजर असं लागत नाही. तर चला बाय बाय.